पण अध्यक्ष महाराज, ज्या महाराष्ट्रानं पूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं, त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असतील तर याला हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। पण अध्यक्ष महाराज, ही जी सगळी परिस्थिती आज आहे त्याला बिघडण्याचं कारण काय, तर त्याला सगळं दोष हा सरकारचा। अध्यक्ष महाराज, मी एक एक मुद्दा देतो। अध्यक्ष महाराज, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे आता 1 वर्ष झालं, खरीप हंगामाचे पैसे मग तूर उत्पादक शेतकऱ्यांचं असेल, धान उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, अजूनपर्यंत या सरकारने दिले नाही। ऑनलाईनचं परवा आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही देतोय, आकडे पण मोठे मोठे सांगण्यात आले आणि शेतकऱ्याला आम्ही एवढे पैसे दिलेत अशा पद्धतीने सांगितलं तर सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं। अहो, शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य आहे ते समर्थन मूल्याने खरेदी केलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना काढलेली आहे आणि ते धान्य घेतल्यानंतर त्याला शेतकऱ्याला पैसे देणं हे भाग्य आहे। पण सरकारने ते पैसे काही न करता शेतकऱ्यांना दिले आणि म्हणून सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं, ते आपण पाहिलं। अध्यक्ष महाराज, 1 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याला पैसे दिले नाही। मी स्वतः शेतकरी अध्यक्ष महाराज, माझा कुठलाही काही व्यवसाय नाही अध्यक्ष महाराज, मी शेती करतो आजही। अध्यक्ष महाराज, मी पैसे जे शेतामध्ये टाकलेत ते पैसे या वर्षाला फसलीला आलेत आणि मग त्याच्यानंतर मग मी सगळं वर्षभराचं कामकाज त्याच्यामधून करतो। पण गेल्या 1 वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत पिकाचे अजूनपर्यंत, तो शेती कसं करणार अध्यक्ष महाराज? आपण पाहिलं असेल की लातूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी स्वतःला झुपून घेतलं आणि आमची ती भगिनी त्याला हाकताय तिथं आणि शेती करताय असं चित्र आलं, हे पूर्ण देशात गेलं, जगात गेलं चित्र अध्यक्ष महाराज। आणि हे चित्र गेल्यानंतर आपण पाहिलं असेल की राज्यातले सहकार मंत्री ते त्याच मतदारसंघातले जिथं घटनाही झाली, राज्याचे कृषी मंत्री तर ते गायबच झाले, कुठं आले तर पताच नाही, आता या अधिवेशनात दिसतच नाही। कारण का इथं आम्ही शेतकऱ्याचे पोरं बसतो आणि ते श्रीमंताचे आहेत, कारण का आम्ही भिकारी शेतकरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे। आणि अध्यक्ष महाराज, की ही जी सगळी परिस्थिती आपण पाहिली असेल तर त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये झालेली घटना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जे चित्र गेलं तर काय राज्याचं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शोभलं काय अध्यक्ष महाराज? आता तुम्ही जाऊन त्याचं कर्ज माफ करत असाल, आता जाऊन त्याला बैलजोडी घेऊन देत असाल। एक सिनेमातले ते काय कलाकार आहेत सूद नावाचे, त्यांनी काय आता बैलजोडी घेऊन द्यायला निघाले। मग महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला झुपून घ्यावं आणि मग सरकार त्यांना मदत करेल, मंत्री जाऊन मदत करतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मदत केली त्याच्याबद्दल, पण मग सगळ्यांनीच या पद्धतीचं कृत्य करावं का? अध्यक्ष महाराज, या सरकारने कायदे केले, गोरक्षणाचा कायदा केला। आमच्या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यातून पैदल शेतकऱ्यांनी बैल उन्हाळ्यामध्ये घेऊन येत होते शेतीसाठी, या पोलिसांनी पकडले अध्यक्ष महाराज। आणि हे गोरक्षणवाले जे आहेत तथाकथित लोक, त्यांच्या ज्या शाळा आहेत, हे सरकार 50 रुपये त्यांना एका जनावरावर देतात, हे रोज काहीतरी एक घोषणा केली होती या सरकारने। मला वाटलं की प्रत्येक शेतकऱ्यांना आपण देणार आहात, त्याच्याकडे गाई म्हशी असतील, बैल असतील, पण तुम्ही त्या ज्या संस्था आहेत तथाकथित, त्या संस्थेमध्ये असलेल्या गाई म्हशींना काय बैलांना तुम्ही 50 रुपये त्याला रोज देतात, अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही योजना काढलेली आहे। तथाकथितच म्हणावं लागेल, कारण की तथाकथित याच्यासाठी म्हणतोय भासाजी, याच्यासाठी म्हणतोय की पोलीसवाले आणि त्यांचं संगनमत आहे, शेतकरी आपले बैल पैदल आणतायत, त्यांच्याजवळ सगळे पासेस आहेत, सगळं असताना सुद्धा पोलीसवाल्यांनी त्यांचे बैल जप्त केलेत आणि जप्त करून त्या तथाकथित गोरक्षणवाले जे आहेत त्यांच्या तिथं ते बैल पाठवलेत। मला ते आलेत माझ्याकडे, त्यांनी पावत्या दाखवल्या, सगळं दाखवलं। मी SP ला फोन केला, SP म्हणाले तिथं मी सांगतो ठाणेदाराला, गोंदियाची गोष्ट आहे, गोंदिया जिल्ह्यातली। मग त्यांनी सांगितलं
मी वापस करून देतो. तो तिथं गेल्यानंतर पोलीसवाले गेलेत. त्या पोलीसवाल्यांना सांगितलं, त्या गोरक्षणवाल्यांनी तथाकथितवाल्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही. तो कोर्टात गेला. खालच्या कोर्टाने सांगितलं की यांचं द्या यांना वापस, हे सगळे कागदपत्र आहेत. तो हायकोर्टात गेला, पोलिसाचं ऐकायला तयार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तिथं गाई ते बैलच राहिले नाही, ते परस्पर विकून टाकलेत त्यानं. तथागतित शब्द मुद्दाम मी जाणून पुन्हा बोलतोय की हे तथागतित तुमचे गोरक्षणवाले हे कशा पद्धतीचा धंदा करतात आहेत, शेतकऱ्याला कसं लुटतात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण मी तुम्हाला मुद्दाम मोजतोय आणि तुम्हाला सुधारणा कसं करावं लागेल त्याच्यावर तो तुम्हाला उपाययोजना करावं लागेल. ह्या आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही. जे काल जे घटना झाली लातूर जिल्ह्यामध्ये हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये शेतकऱ्याला लुबाडलं जाते, ज्या पद्धतीनं त्याची चेष्टा केली जाते, मी तुम्हाला सांगतो की मी शेतकऱ्यावर जिथं अन्याय झाला त्या अन्यायाचा आवाज उचलला. वेळ आली तर खासदारकी सोडली हा नाना पटोले. खुर्चीची ही लढाई नाही, पण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा अपमान सरकार करेल, सरकारमध्ये बसलेली लोक करतील, हे कदापि सहन केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी केलेली घटना ते मला काही आवडली नाही, मला ते आवडणारही पण नाही, ते कारण माझं ते काम नव्हतं. पण शेतकऱ्यांच्या भावना मला मांडायच्या होत्या, सरकार ऐकलं पाहिजे म्हणून इथं चर्चा आली. आणि ही चर्चा आली आणि या चर्चेला काल आपण पाहिलं असेल, काल आपण पाहिलं असेल की सभागृहात मंत्री सुद्धा नाही, त्या अदृश्य लॉबीमध्ये तुमचे अधिकारी नाही. शेतकऱ्यांच्या बद्दलची काय मानसिकता तुमच्या सरकारची असेल हे काल आपण पाहिलंय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांच्या भावना समजल्या तरी पाहिजेत. सांगायसाठी आम्ही उभा आहोत आणि तुम्ही आम्ही काय विरोधक नाही आहोत. इथं आपण त्यांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांची चेष्टा आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आताच कैलाश पाटलांनी जो मुद्दा मांडला ते त्याच पद्धतीचा प्रकार आहे की पोलीस आणि शेतकरी आता हा मुका जानवर झालेला आहे. त्याला कोणी यावं कोणी मारून जाऊन काही बोलावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे काही बरोबर नाही. खरीप हंगामाचे पैसे अजूनपर्यंत आपण दिले नाहीत. अध्यक्ष महाराज, हे पैसे व्याजासकट मिळाले पाहिजेत. परवा पण हा प्रश्न विधानसभेत आला होता अध्यक्ष महाराज, कारण की कारण मार्चच्या पहिले हे पैसे आपण भरले नाहीत अध्यक्ष महाराज, तर त्या शेतकऱ्याला जे घेतलेलं कर्ज व्याजासकट भरावं लागतं. मग या शेतकऱ्यांना अगर मार्चमध्ये पैसे त्याच्या पहिले मिळाले असते, डिसेंबरमध्ये यांनी धान्य विकलं, पण त्याचे पैसे तुम्ही अजूनपर्यंत दिला नाहीत. बँकेचं व्याज सुरू झालेलं आहे, ते थकीत राहिलेले आहेत. आणि ते थकीत राहिल्यानंतर त्याला कारण सांगून त्याला कर्ज दिलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की कुठलाही शेतकरी अडवला जाणार नाही, त्याला कुठलाही सिबिल लावलं जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, त्या शेतकऱ्यांना थकीत असल्यामुळे त्यांना कर्ज देऊ शकला नाहीत आणि पर्यायाने त्याला सावकाराकडे जावं लागलं. आणि म्हणून हे पैसे व्याजासकट आपण दिले पाहिजे. मी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भागातला प्रतिनिधी आहो अध्यक्ष महाराज. आमच्याकडे रब्बीमध्ये सुद्धा धान घेतलं जाते अध्यक्ष महाराज. रब्बीच्या धानाचं खरेदी सुद्धा केंद्र सरकारने मान्यता दिली आणि त्या आधारावर आमच्या भागात केंद्र उघडले गेले. अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत जेवढं शेतकऱ्यांचं धान पिकलं यावेळेस ते सरकार घ्यायलाच तयार नाही. तिथं केंद्रावर भुजबळ साहेब केंद्रावर पडलेलं आहे, मार्केटिंग फेडरेशनच्या आदिवासी तुमचे जे आहेत तिथं पडलेले आहेत. त्याला अजूनपर्यंत तुमच्या विभागाकडून त्यांना मान्यता दिली जात नाही. केंद्रावर धान पडलेलं आहे, तो आता पाऊस चालू झालेला आहे, त्याचं धान्य खराब झालं तर तुम्ही घेणार नाही. काय दोष आहे त्या शेतकऱ्याचा? काय दोष आहे? त्यांनी शेतीमध्ये काम करणं त्याचा दोष आहे. त्याचं पिकवलेलं धान्य तुम्ही घ्यायला तयार नाही. आज 2300 रुपये धानाचं समर्थन मूल्य असेल तर त्याला बाजारामध्ये 500 रुपये पडल्या भावाने कमी भावानं त्याचं धान घेतला जातं. 500 रुपये पर क्विंटल त्याचं नुकसान होते. तुम्ही बोनसची गोष्ट करताय, बोनस तुम्ही 500 रुपये पण देत नाही, पण त्याच्या पर क्विंटलवर 500 रुपये नुकसान करण्याचं पाप तुमचं सरकार करते. का तुम्ही हे केंद्र आता केंद्रावर जे धान घेतलं तर पूर्ण घेणार काय? त्याचं उत्तरही आपल्याला द्यावं लागणार आहे. नाही तर मग शेतकऱ्यांनी पिकवायचं. आमच्याकडे एक म्हण आहे, शेतकरी पिकला आणि ढमका विकला.
जी परिस्थिती आपण लोकांनी करून ठेवलेली आहे त्याचं काय? आणि मग ह्या धान खरेदीमध्ये जो घोटाळा आहे, शेतकऱ्यांसाठी हे सगळं समर्थन मूल्याचे केंद्र आपण उघडतो, पण त्याच्यामध्ये हे तुमचे सावरकर साहेबांनी परवा म्हणालेत की दलाल बसवून ठेवलेले आहेत. या दलालांसाठी तुम्ही हे खरेदी करताय. दलाल हे प्रत्येक आपल्या पद्धतीनं केंद्रावरचे धान घेऊन टाकतात, त्याला मिलिंगसाठी देतात. आपण मागच्या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे तुम्ही नव्हतात त्यावेळेस भुजबळ साहेब मंत्री, त्यांच्याकडे खातं होतं अजितदादांकडे. अजितदादांनी सांगितलं होतं की आम्ही चौकशी करू गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या बाबत. त्याची स्पेसिफिक माहिती आम्ही दिली आणि चौकशी करून मग कारवाई करून तुमची मीटिंग लावू. मीटिंगचं मला एक पत्र आलं की या तारखेला मीटिंग आहे. मग आमच्या इकडे पण व्यापारी आहेत ना तुमच्या पक्षामध्ये काही गोंदियातले, त्यांनी काहीतरी प्रेशर केला म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्याकडे काही अजून नवीन उद्योगपती आता घुसले तिकडे, त्यांनी जाऊन काहीतरी सांगितलं आणि ते मीटिंग रद्द केली. का मीटिंग रद्द केली आपण लोकांनी? काय वस्तुस्थिती पुढे येऊ दिली नाही. गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सायकल चालते. ते तुमच्या पीडीएस मध्ये जे तांदूळ येतो ना, ते पीडीएसचा तांदूळ हे शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदळाचा नसतो, हे आपण घेतलेल्या धानाचा नसतो. कुठेतरी आंध्र प्रदेश कुठून तरी आपल्याला सगळी माहिती आहे. मग हे सगळं चाललेलं आहे आणि काय केलं जातं आदित्य, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती नाही पडेल. हे जे आपण गरिबांना जे तांदूळ आपण देतो कंट्रोलच्या दुकानात, हे तांदूळ जे आहे सायकलिंग केलं जाते. सायकलिंग म्हणजे तेच तांदूळ वापस जाते, तोच तांदूळ पुन्हा वापस येते, तिला सायकलिंग म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. आणि हे तांदूळ तुम्ही खायच्या योग्य नसतात. परवा एक पेपरला बातमी वाचत होतो टीव्ही वगैरे आपण की सिमेंटच्या पोळ्या आणि युरिया ताटात, अशी एक बातमी आता परवा आली. काय चाललं काय? गरिबाच्या तोंडामध्ये तुम्ही लोक चांगलं धान्य देऊ शकत नाही, ते चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही. आम्ही देतो 80 कोटी लोकांना फुकट धान्य. आपल्या देशाची लोकसंख्या समजा 143 कोटी असेल, त्याच्यातले 80 कोटी लोकांना आपण धान्य देतोय मोफत. म्हणजे आपली स्थिती काय त्याच्यावरून आपल्याला जगाच्या पाठीवर कळतंय की आपण 80% लोक, 80 करोड लोक आपल्या देशामध्ये आजही आपल्याला त्याला फुकट धान्य द्यावं लागतंय. आपण विश्वगुरू व्हायला निघालो तर आपली परिस्थिती काय त्याच्यातून स्पष्ट होते. पण जे गरिबांना धान्य आम्ही देतोय ते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सगळेच्या सगळं मलिंदा टाकायचा आणि मलिंदा टाकून त्या व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही ही योजना चालवतो काय, हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उभा झालेला आहे. भुजबळ साहेब आपल्याला उत्तर द्यायचं या प्रकरणाचं की गडचिरोलीमध्ये चाललेल्या या धान घोटाळ्याची. कारण की आपण काही लोकांवर कारवाई केली पण ते जुने प्रकरण काढले, त्यांचे पोहा मिलाचे होते. जे मी तक्रार केली होती त्याच्यावर तर तुम्ही लक्ष घातलं नाही दादांनी, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई ही मी मागतच राहणार आहे. मी कागद दिलेले आहेत, तुम्हाला कागद पाहिजे तर अजून कागद देणार, पण पिच्छा सोडणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला वाचवलं जात असेल आणि वाचवणारा जो कोणी अधिकारी असेल, तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे खालच्या डेस्क ऑफिसर पासूनच्या सगळ्यांचे नावं आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात पाठ आहेत. सेक्रेटरी लेवलवर, मंत्री काय या लेवलवर नावं माहीत असतात, पण खाली डेस्क ऑफिसर पासून नावं माहिती आहेत तुमच्या आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात. म्हणजे तुमचा भ्रष्टाचाराची पाळंमुळं मंत्रालयात तुमच्या डेस्क ऑफिसरपर्यंत पोहोचलेले आहेत, उपसचिव पासून खाली सगळ्यापर्यंत. त्यामुळे मी त्याची जाणीव करून देतोय. आता आपल्याकडे खूप दिवसानंतर खातं आलं, त्याच्यामुळे तेवढं माहितीसाठी ठेवा.